फ्रेंड, तर आज आहे पुढे भाई, पुढे जा तू. आबा आबा तर आज आहे संडे आणि आज थोडं चिकन वडे असा प्रोग्राम पण आहे आणि संध्याकाळी आमच्याकडे पालखी येणार आहे. सो आम्ही संध्याकाळी काही करणार नाही आहे. सो संध्याकाळी राहती पालखी आमच्याकडे असणार आहे. सो म्हणून आम्ही आता दुपारी करतो आहे आणि मी आता बनवते मसाला. हे बघा, सो हा चिकनसाठी वगैरे मसाला प्लस जस्ट मी वड्यांसाठी खला बनवला होता. तो मी व्हिडिओ काढला नाही आहे किंवा तो मी रेकॉर्ड नाही करू शकली आहे. जो वड्यांसाठी लागतो खला बनवतात, त्याला खला बोलतात. तो मी दाखवेन तुम्हाला, सांगेन कसं बनवलेलं. तांदूळ वगैरे येतं, म्हणजे रात्रीचा भात असेल किंवा काय, तो भात वगैरे घेऊन कांदा वगैरे किसून, लसूण वगैरे किसून त्याच्यामध्ये टाकून तो खला बनवतात. तो वड्यांसाठी असतो. सो मी आता करते मसाला. आजचा संडे, अजून आम्हाला 2 दिवस आमच्याकडे एक्स्ट्रा पालखी राहणार आहे. 3 दिवस आमच्याकडे पालखी आजपासून राहणार आहे. सो दॅट इज आमची एक एक्स्ट्रा सुट्टी वाढली आहे. बुधवारी जाणार आम्ही, म्हणजे मुंबईला. सो आता मी मसाला बनवते. बघा आजचा संडे माझा कसा आहे गावी. मम्मी, ही लसूण सगळी टाकायची आहे. लसूण हो, आपण भरपूर आहे. हा हा, अगं भरपूर आहे लसूण. बरं, तर मी पहिले खोबरं लावून घेते. खोबरं, तर मी झटपट मसाला बनवते. मसाला बनवून मी आतमध्ये काय चाललंय, वड्यांची तयारी चालली आहे ते पण दाखवते. आणि आता संडेचा ब्लॉग आहे. सो मी जास्त नाही, शॉर्टमध्ये दाखवते कसं काय 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 केलं आहे संडेला. संध्याकाळी पालखी येईल, तो सुद्धा व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. सो नक्की एंडपर्यंत ब्लॉग बघा. गावाला आलो, चिकन वडे नाही खाल्ले म्हणजे काहीच नाही. आणि नंतर आम्हाला सोमवार मंगळवार तर खाता येणार नाही आहे ना. आम्ही सोमवारी खात ना, आम्ही मंगळवारी खात. 2 दिवस नाही खात. सो आजच टाईम आहे. ते पण दुपारचं, तर संध्याकाळी देव येणार आहे. देव येणार आहे म्हणून आम्ही ते करू शकणार नाही आहे. सो बघा, खोबऱ्याचा पार झालाय भुगा. तर मसाला करते आणि मग हे आहे वड्यांचं पीठ. इकडे वडे कांदा जास्त झाले. ब्लॅक ब्युटी लुकिंग ॲट कोली निकू. हे सगळं काम चालू आहे. वड्यांचं काम चालू आहे. कुठे बसले बाबू तू? बाबू कुठे बसली? तर इथे आजी आणि नातीचा खूप छान असा टाइमपास चालू होता. इव्हन आमचा सगळ्यांचाच खूप छान टाइमपास चालू होता. तर तसंच इकडे कपडे धुवायचं काम चालू होतं आणि इकडे चुलीवर चिकन शिजत होतं. हे बघा, आज तुका ब्लॉग चालू आहे. ब्लॉग
तर इथे आता टाईम झाला होता पालखी येण्याचा, कारण आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालो. पालखी परत मानकऱ्यांकडे जाणार दुसऱ्या, आणि मग नंतर आमच्याकडे येणार. मग आमच्याकडे 3 दिवस मानाची पालखी राहणार आणि मग तिथून डायरेक्ट मंदिरात. बाहेर येते लोकांचे, आता किती लोकांचे पैसे वगैरे काय टाकतात वगैरे ते म्हणजे काय, किंवा वर्गणी वगैरे काय असतात, त्या सगळ्यांची काउंटिंग मोजमापणी इथे होते बघा आमच्या अंगणामध्ये. तर इथे ना गाईज माझी कामांची घाई गडबड चालू होती, बिकॉज पालखी लवकर आली होती आणि त्यामुळे आम्हाला रेडी पण नाही होता आलं. मला तरी रेडी होता नाही आलं. इथे माझं रांगोळी काढायचं काम चालू होतं. झटपट रांगोळी, इझी रांगोळी, जसं आम्ही नेहमीच काढतो दरवर्षी, तशीच चालू होती. तरी अशी देवाच्या पालखीसाठी इन्स्टंट रांगोळी आहे, जी चौरस आकारामध्येच काढावी लागते आणि खूप छान अशी पटापट मी ही रांगोळी काढली होती. बघा कशी काढली आहे. तर इथे माझी ही रांगोळी आता तयार झाली आहे ऑलमोस्ट. पण पप्पांनी ते सांगितलं मला अजून थोडे गोल काढ मध्ये मध्ये, छान वाटेल. सो मी ते टचअप देऊन माझी रांगोळी फायनली इथली पूर्ण केली घाईमध्ये. सो हे बघा फ्रेंड्स, फायनली पालखी खालच्या घरातून आमच्या घरी येते. सो हा व्हिडिओ नक्की बघा, खूप छान आहे. हा ब्लॉग पण छान आहे. सो फायनली पालखीचं आगमन होतं आहे आमच्या घरी. नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. हे बघा प्रत्येकाचा उत्साह किती भारी असतो. मी तर रेडी पण झाली नव्हती. मला खूप आनंद असतो जेव्हा पालखी आमच्या घरी येते. खूप जास्त बरं वाटतं. पुढे पुढे बाई देवाकडे जा, पहिले देवाकडे जा. पुढे बाई पुढे जा, तू पुढे देवाकडे पहिलं.
फायनली आपली देवी स्थानापन्न झाली आहे. किती छान वाटतंय बघा. हाऊस बघा. आबा आबा हे बघा इथे मुलांचा उत्साह बघा किती भारी आहे. लहान आमचं बाळ आहे तिथे ते पण कसं वाजवतंय. हे बघा चक्की डान्स करतंय. हे पहा संध्याकाळच्या वेळेस डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आपली घरं किती सुंदर दिसतात बघा. आणि संध्याकाळचं डोंगर वगैरे किती छान दिसतंय बघा. सो हा ब्लॉग पार्ट 1 म्हणून आणि पार्ट 2 असं 2 भागामध्ये केला आहे मी. सो पार्ट 2 मी टाकेन लवकरच. हा आणि हा फर्स्ट पार्ट 2 नक्की बघा. थँक्यू.